सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? नेहमीप्रमाणे चालली आहे जॉबला, डेलीचंच रुटीन. आज थोडी लेट झालं म्हणून घाई आणि आज मनूसोबत खेळली पण नाही मी. थोडं घाईमध्ये जाते कारण का खूपच लेट झालेला. बस भेटेल की नाही ते पण नाही माहिती आहे. पटापट जाते, बघूया बस असेल तर भेटेल. घाटकोपर स्टेशनला उतरली आणि जाते तिथेच स्टेशनला, आपल्या घाटकोपर स्टेशनवरून. ट्रेन तर लागली नाही आहे कोणती. व्हिडिओ पण काढायला म्हणजे स्टेशनच्या इथून भेटली नाही, डायरेक्ट ऑफिसला पोचली. ही बघा मॅडम आल्या विचार करते काय कसं काय. आणि मग आपलं डेलीचं काम चालू झालं आहे, म्हणजे अजून स्टार्ट नाही केलं आहे. थोडा हळू स्टार्ट करेन. थोडंसं रिलॅक्स, दरवेळीसारखं रिलॅक्स होऊन मग कामाला स्टार्ट. आज थोडं मी कॉन्फरन्समध्ये पण म्हणजे मीटिंग होती, तर आम्ही दोघी जाऊन पहिले स्टार्टिंगला बसलेलो. थोडासा टाईमपास केला, रील्स बघितल्या. नंतर मग आम्हाला खूप भूक लागलेली. मग आम्ही म्हणजे दोघीजणी खालती, आमच्या इथे बिल्डिंगच्या खालतीच आहे थोडं शॉप, तिथे भेळ आणि वडापाव आणायला गेलेलो. थोडासा टाईमपास केला आणि मग नंतर तिथून दोघीजणी हळूहळू आरामात टाईमपास करत मग ऑफिसमध्ये जात होतो. काय बघा मॅडम लिफ्टमध्ये टाईमपास करत होतो. आणि मग काय भेळ, पण आम्ही भेळचं शूटच केलं नाही कारण खूप म्हणजे भूक इतकी लागेल. पण हां, वडापाव आपला मुंबईचा भाऊचा वडापाव, त्याचं शूटिंग तर केलंच कारण का तो वडापाव तर सगळ्यांचा फेमस आहे. आपला भाऊचा वडापाव तर सगळ्यांचाच फेमस, आणि वडापाव मुंबई की जान आहे. मग काय वडापाव खाल्ला मस्तपैकी, स्पायसी. आज इतकं आमचं पोट भरलेलं, वडापाव हे परत भेळ, पोटच जाम झालेलं. आता मग काय घरी जायची वेळ, सगळं PC वगैरे बंद करायचं. समोसा अजिबात आवडत नाही. पटापट घरी जायची तयारी.